मला गिराक तर भेटलंय म्हणताय. आता बरोबर तिथं 15 मिनिटं थांबलो बघा रोडला. ते नीलकमल म्हणून एक हॉटेल मोठं आहे तिथं थांबलो. तर तिथं आले कसं तरी बिगर फोन उचलता 6-7 फोन केला पण उचलला नाही. आता आम्हाला म्हणली हो पुढं. आता आम्ही असल्या माळात कुठे जायचं व्हायचं काय उडकायचं. तर सगळं माळच आहे बघा. तर आख्या सगळ्या माळातनंच आलो ते आलो या. आता इथं त्यांनी वाजवले आम्हाला 5. काय तऱ्हेचे गिरायक असते ते काय नसते बाबा. लय अवघड हाय. नाही म्हणलं तर आपण किती लांब आलोय. लय लांब आलोय. मोवळ आता इथनं थोडंच राहिलं या. 6 किलोमीटर आहे. तर नाही आता पुढे गेल्यावर अजून काय आहे तर तिथं काय नेमकं काय करते ते काय नाही काय पंक्चर झाले. आता दिवस मावळा बघा बरोबर 7:30 वाजल्या. 5:30 वाजल्या बरोबर 1.5 तास गेला तिथपर्यंत. तर आता किती नियोजन चालले तर आहे 2च मरणाचं काम मरणाचं काम. आता हा एवढे खाली केली ती केली. हाताला उद्या बी करून ठेवला. हाताला लागलं एवढं बांधून पण एवढं त्यांनी त्या आजीनं हळद ती केली. फडकं बी बांधायला दिलं पण रक्त काय थांबलं ना. एका मामाने तर अजून आली बघा घरी येऊन दवाखाना केला. काय तरी उद्योगाचं आहे काय सुद्धा बा. त्या बाबाची कसली म्हणजे कसलीच आम्हाला खेपच ती हे झाली नाही. लय म्हणजे लय दलिंद्रा होता. जेव खाल्लं ते खाल्ला. जवळजवळ मोहोळ पशीच गेलतो आम्ही. मग तिथनं 2 किलोमीटर मोहोळ राहिले. तर आले का 500 रुपये गेले दवाखान्यात. ह्याला ड्रेसिंग केली. परत गोळ्या आणल्या. गोळ्या दाखवा नसतं गेलं तर बरं झालं. आणि परत ती म्हणलाय अजून 2000 आहे तुझं तसं सपू दे बाया म्हणले ना. आता आणि काही येत नाही काय नाही. त्याने 50 रुपये सुद्धा दिले नाही चहा पाणी का पाणी सुद्धा नाही बाबा. ह्या गोळ्या एवढ्या गोळ्या 200 रुपये ते म्हणते की कर्मा हो पुढं तुझ्या महागच आहे तसं काम झालंय बघा आमचं. म्हणलं कुठं तर काहीतरी होईल. इतक्या लांब धडा करत शेवटी इकडं 500 रुपये दवाखान्यात जायचं ते गेलं. परत आज गायचं खाडं किती अवघड आहे. तर म्हणजे असं लय चेचलंय बोट ना त्याच्यामुळं ठरवून धरलाय नसता. तर चला तायला करते तर बघा ताय काय करते. आळूच कधी आलाय घरी यायला. आता बरोबर सगळ्या बघा व्हायला 9 वाजल्या. तर आमची शेजापाजारी ती झोपले. तर आता खातो काहीतरी गोळ्या घेते आणि झोपते. तर चला आता सगळ्याला बाय.